आता कोणाला सांगेल की डॉग फूड तर भेटलं आणि केवढी खुश होते. पण खरं सांगायचं ना, प्रत्येक फीडरची ही कहाणी आहे. त्यांना कोणी डॉग फूड दिलं ना तर एवढी खुशी होते की जसं सोन्याचा नेकलेसच भेटून गेला असेल. तर खरं सांगायचं तर आम्हाला सोन्याचा नेकलेस भेटल्यावर देखील एवढा आनंद होणार नाही. एवढं कोणी म्हणजे एवढा आनंद आम्हाला कोणी डॉग फूड देऊन गेलं ना तेव्हा होतो. आणि माझीच गोष्ट नाही, प्रत्येक डॉग फीडरची गोष्ट आहे. कारण की आमचा आनंद यातच आहे की आमच्या पिल्लांसाठी जेवण आज आमच्या पिल्लांसाठी खाऊ आला आहे. हा बघा तो खाऊ, आणि तो दिलाय माझ्या मैत्रिणीने. आता दुसऱ्या वेळेस देऊन गेल्या त्या. माझ्या गावाच्याच आहेत त्या आणि आमच्या समाजाच्याच आहेत. आणि त्या स्वतः देखील ना त्यांच्याकडे पण लॅब आहे, परंतु त्या भटक्या कुत्र्यांना त्यांचे हसबंड खाऊ घालत असतात. ते मोठे ऑफिसर आहेत तरी देखील ते रोज जाताना डॉग फूड सोबत नेतात. आणि बापू पूल साईड आहे ना, तिथे सगळ्या डॉगला खाऊ घालतात ते बिस्किट, डॉग फूड वगैरे. आणि त्यांच्या घरात तुम्ही एंट्री करणार ना, तिथे मी स्वतः गेली आहे. इतका मोठा बंगलो, एवढा मोठा बंगलो आहे आणि एवढा पॉश बंगलो आहे. पण एंट्री केल्या केल्या त्यांच्या घरात डॉग फूड, कॅट फूड अशा बॅग रचलेल्या असतात त्यांच्या घरात. म्हणजे पूर्ण भटक्या कॅट आहेत, येतात जातात, त्या खाऊ घालतात सगळ्यांना. म्हणजे असं नाही की आता मी व्हिडिओ बनवते तर फक्त मीच कार्य करते असं नाही. असे भरपूर लोक आहे की ज्यांना आवड नाहीये व्हिडिओ बनवायची आणि कुणाला इंटरेस्ट नाहीये व्हिडिओ. पण हा पण एक आहे ना, आवडीचा विषय असतो. जसं मला आवड आहे तर मी बनवते. असं नाही की मला शोबाजी करायची आहे, मी खाऊ घालते वगैरे. कारण की माझं असं असतं की माझ्यामुळे अजून खूप लोक प्रेरित व्हावे आणि खाऊ घालावे, हा माझा हेतू असतो. कोणाला असं नसतं की बुवा मी करते माझं कार्य. अलग अलग प्रकाराचे प्राणीप्रेमी असतात ना, तशीच माझी ही मैत्रीण आहे की तिची एवढ्या भटक्या कुत्र्यांना देखील तिचे हसबंड आणि भटक्या कॅटला खाऊ घालते, पण तिचे व्हिडिओ नसतात, एवढंच आहे. आणि अजून देखील असे भरपूर लोक आहे की खूप कार्य करतात. माझं काहीच नाही यापुढे. माझी अजून एक मैत्रीण आहे, ती 70 डॉग खाऊ घालते नाशिकमध्ये. आणि ते पण दूध पोळी. तिची आई आणि ती दोघं जण सोबतीला असतात त्या. पण त्यांना पण एवढं व्हिडिओचा इंटरेस्ट नाहीये. आणि तिला इंस्टाग्राम देखील मी ओपन करून दिलेलं आहे. तिला ते पण एवढं जमत नव्हतं. म्हणजे खूप प्राणीप्रेमी खूप आहे. असं नका समजू की सगळे डॉग हेटर्सच आहे वगैरे. माझ्या संपर्कात अशी लोक आहे ना की एवढी कुत्र्यांची सेवा करतात आणि मी स्वतः त्यांच्याकडून शिकली आहे. 8 वर्षापूर्वी जेव्हा मी माणसांची सेवा करायची, म्हणजे त्यांना खाऊ घालायची वगैरे असं फिरायची, तर त्यातून मी हे प्राणीप्रेम शिकली. तर कुठे ना कुठे ना आपण कोणाचं बघून शिकत असतो. म्हणून असं नाही व्हिडिओ काढणं चुकीचं आहे आणि नाही काढणं ते पण चुकीचं आहे. कोणी करतं व्हिडिओ काढून कोणाची आशा असं असते, भले तुम्ही माझी तारीफ नका करू पण माझ्याकडून काहीतरी शिका, ही उमेद त्यांना असते. आणि खरंच मी जसं दुसऱ्याकडून शिकली ना, तसं मला नेहमी वाटतं की माझी वाहवाही नको, पण माझ्याकडून नक्की ना 4 भुकेले कुत्रे पोट भरून खात असेल तर काय हरकत आहे ना व्हिडिओ बनवायला. तर माझ्या मैत्रिणीला पण थोडी ब्लेसिंग द्या. तिने आज मला नाही, माझ्या पिल्लांना डॉग फूड दिलं आहे आणि त्यामुळे खूप साऱ्या डॉगचं पोट भरणार आहे. चलो बाय बाय.